गौरी सूर्यवंशी, एस मराठी मध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। नाशिकच्या नांदगाव येथील शाकंभरी नदीत एका तरुणाचे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। नांदगाव शहरातील नेहरू नगर येथील रहिवासी शांतनू निलेश आहिरे वय वर्ष 18 हा तरुण मांडवड येथे आपल्या काकाला रंगकाम मदतीसाठी आला होता। रंगकामानंतर मांडवड हिसवळ रस्त्यावरील शाकंभरी नदी पात्रात अंघोळीसाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी 5 ऑक्टोबर रोजी घडली आहे। शांतनू हा त्याच्या काकाने मांडगाव येथे घेतलेल्या रंगकामाच्या मदतीसाठी आला होता। रंगकाम झाल्यानंतर शाकंभरी नदी पात्रात तो अंघोळीसाठी गेला असता पात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला। शांतनू हा मनमाड महाविद्यालयात इयत्ता 12वीचे शिक्षण घेत होता। त्याचे वडील निलेश आहिरे हे मजुरी काम करतात। त्यांना शांतनू एकुलता एक मुलगा होता। रविवारी असल्याने त्याच्या काकाने रंगकामाला मदत म्हणून शांतनूला मांडवड येथे बोलावलं होतं। नांदगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शाकंभरी नदीला महापूर आला होता। त्याचा प्रवाह अजूनही जोरदार चालू आहे। काही दिवसांपूर्वी शाकंभरी पात्रात 2 म्हशी नदीवर असलेल्या पुलाच्या खड्ड्यात अडकून मृत्यू पावल्या होत्या। नांदगाव नगरपालिकेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदगाव शहरातील नदीकाठच्या नागरिकांना कळवण्यात येते की शाकंभरी व लेंडी नदीच्या पाणलोट क्षेत्रात नागरिकांनी खबरदारी घेत सुरक्षित स्थळी राहावे असे संदेश मोबाईलवर देण्यात आले। एस मराठी न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।